9 कोटी रुपयाचा 9 कोटी रुपयाचा हार होता त्या टायमाला. किती श्रीमंत असेल. आता जर आपले 10 रुपये जर रस्त्याने चालताना जर रोडपर्यंत गेले आणि आपण पडले रस्त्याने न कळत आणि खिशात जाऊन पाहिलं तिकडे आपण किती चक्रा मारतो, किती जणाला विचारतो कोणाला सापडले का 10 रुपये, कोणाला सापडले का. परंतु त्या विशाखाच्या गळ्यामध्ये 9 कोटी रुपयाचा हार आणि त्या दिवशी तो हार त्या गडबडीमध्ये तिचा विहारामध्ये पडला आणि घरी गेल्यानंतर पाहिलं तर गळ्यामध्ये हार नाही. गळ्यामध्ये हार नव्हता. मग कुठे पडला. रस्त्याने जर पडला असेल तर कोणाला जर दिसला असेल तर देणार नाही आणि विहारात जर पडला असेल तर कुठे जाणार नाही. तिला माहीत होतं आता रस्त्याने जर पडला तर देईल का कोणी 9 कोटी रुपयाचा हार. पण विहारात जर पडला असेल तर ते कुठेही आपला हार जाणार नाही की तिला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ती वापस घरून काही कोणाला विचारण्यासाठी आली असेल का. नाहीच. 9 कोटी रुपये का अशीच जाऊ देईल का. विचारत तर आलीच असेल कोणाला नाही कोणाला हार सापडला का, हार सापडला का. परंतु ती आली नाही कारण तिला विश्वास होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते प्रवचन ऐकण्यासाठी विहारामध्ये आले तेव्हा प्रवचन वगैरे संपल्यानंतर भंतेजीला विचारते, भंतेजी माझा काल हार कुठे पडला काय माहिती, विहारात जर पडला असेल तर आपलं लक्ष गेलं का. तेव्हा भंतेजी म्हणतात, विशाखा माते ते खुटीला तो हार लटकून आहे. काय सांगतात भंतेजी, ते हार मी कुठे ठुलाय, खुटीला लटकून ठुलाय, ते घेऊन जा. भंतेजीला मातो ज्याचं वस्तू असेल ते घेऊन जाईल, दुसरं तो कोणी नेणार नाही. म्हणजे एवढे ते सिलवान लोक होते त्या टायमाला, एवढे ते सिलवान होते. म्हणजे तेच जर चोरी करून आता कोणालाही लक्ष नसताना, भंतेचं लक्ष नसताना एखादं दुसऱ्याने जर नेला असता तर काय झालं असतं, चोरी करून आहे का नाही, चोरी होत होती का नाही. परंतु एवढे सिलवान लोक होते ते विहारामध्ये येणारे की त्या हाराला कोणी हात लावला नाही. तेव्हा ते विशाखा म्हणते, भंतेजी तुमचा त्या हाराला हात लागला का. विशाखाने काय विचारलं भंतेजीला, त्या हाराला तुमचा हात लागला का. भंतेजी म्हणतं हो, मीच उचलून ते लटकून ठुला आहे, ज्यांचा असेल ते घेऊन जाईल. तेव्हा विशाखा म्हणते, भंतेजी हे आता हार माझा राहिलेला नाही, हा हार तुमच्यावाला. भंतेजी म्हणतात, आम्ही काय करणार त्या हाराचं, आम्ही काय करणार हाराचं, काय आम्ही काही करू शकत नाही, घेऊन जा. तेव्हा भंतेजीने हार घेतला नाही, विशाखाने तो हार घेतला आणि तो हार दुकानामध्ये नेऊन विकून टाकला. तर तेव्हा त्या हाराचे 9 कोटी रुपये आले होते. मग 9 कोटी रुपये आले, मग त्यानं घरी ठेवले का 9 कोटी रुपये नाही. त्याच श्रावस्ती नगरीमध्ये पूर्वाराम बुद्ध विहार बांधलं. ज्या विहाराचं नाव काय नाव ठेवलं, पूर्वाराम बुद्ध विहार. तिने आपल्या परिवाराचं नाव ठेवलं नाही किंवा स्वतःचंही नाव नाही ठेवलं, विशाखा बुद्ध विहार म्हणून. आता आपण नाव ठेवतो का नाही विशाखाला, विशाखा बुद्ध विहार, जतवल विहार, सम्राट अशोक बुद्ध विहार हे का नाही, तक्षशिला बुद्ध विहार अनेक नाव ठेवतो. पण असं तिने स्वतः एवढं मोठं करोडो रुपयाचं विहार बांधलं, परंतु त्याच्यावर स्वतःचं नाव परिवारात नाही ना, कोणाचंही नाही. आणि तुम्ही जेव्हा एखादा फोटो जर विहाराला दान द्यायचा असला तर काय करता, तुमचे का नाव का चोरून जाते का फोटो चोरून जाते. एखादा फोटो जर तुम्ही दान दिला विहाराला 200-400 रुपयाचा तर फोटोवर नाव टाकता, काय तो लोकांना दिसलं पाहिजे काय ना, याईनं फोटो दान दिला. आणि त्या विशाखाने एवढं मोठं दान केलं, परंतु स्वतःचं नाव नाही. आणि तीच विशाखा त्या श्रावस्तीची एवढं मोठं दान केल्यानंतर आता आम्ही एकटंच आलो. जेव्हा तिथून आलो, इकडे आलो, इकडून फिरलो, कोणी काही असं भंतेजी की या चहा प्याले की भंतेजी कधी आले, काय आले, भोजन झालं का नाही, चहा पाणी झालं का नाही, काही घेणं देणं. तुमच्या घरचे पाहुणे आले तर भंतेजी थांबा, तो पाहुण्याला म्हटलं असतं 4-8 दिवस जाऊ नका, आहे का ना. परंतु तुमच्या घरच्या पाहुण्यापेक्षा तुमचे जे युवाई जवाई जरी असेल त्यांच्याही पेक्षा मोठे नाते भिक्षूचे असतात. तर ते समजण्यावर आहे. समजलंच नाही भिक्षूचं नातं तर मग जाऊ द्या ना, तिकडे काय करायचं.
आम्हाला काही कमी नव्हतं, आमच्याही घरी काही कमी नव्हतं. बागायती जमीन आहे, आमचं शिक्षणही झालेलं आहे, आम्हाला नोकरीसुद्धा तेव्हा लागली असती, काही कमी नव्हतं. परंतु घरातील परिवारातील जे संस्कार असते त्या संस्कारामुळे त्यागाची भावना निर्माण झाली, म्हणून आम्ही एक समाजसेवेसाठी एवढा त्याग केला. आज 35 वर्ष झाली, 36 चालू आहे. काय घेणं देणं होतं आम्हाला, काही कमी नव्हतं. परंतु जेव्हा आपल्याला धम्म समजतो तेव्हा आपल्यामध्ये तेव्हाच त्यागाची भावना निर्माण होते. आणि धम्मच जर समजला नाही, बाबासाहेबच जर समजले नाही, बुद्ध समजले नाही, तर त्यागाची भावना आपल्यामध्ये कधीही समजू शकत नाही. तेव्हा आपल्याला त्यागाची भावना निर्माण होते. आणि त्यागाची भावना निर्माण करण्यासाठी की तुम्हालाही ना असं म्हणत नाही आम्ही की तुम्ही सर्व भिक्षू बना म्हणा, होऊ शकतो. तर तेव्हा ती विशाखा एवढे मोठे दानधर्म करणारे विहार बांधाच्या अगोदर एक दिवस प्रवचन ऐकायला जाते तथागतांचं, आणि तथागतांना याचना करते की भगवान मला माझ्या जीवनामध्ये 8 वर पूर्ण करायचे आणि 8 वर मला द्या. काय म्हणते भगवान बुद्धाला याचना करते, मला 8 वर मला पाहिजे. तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, विशाखा बुद्ध हे वर देत नसतात, बुद्ध वर देत नसतात, परंतु तुझे कोणते 8 वर होय ते मला सांग. तेव्हा विशाखाने सांगितलं कोणते, आणि ते 8 वर मागण्याचं कारण ते सुद्धा विचारलं भगवंताने. तर तेव्हा विशाखाने सांगितलं की भगवान भिक्षू संघाला माझ्या घरी जेव्हा मी भोजनासाठी बोलावलं, निमंत्रण दिलं आणि भोजन स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला, आणि माझ्या घरी जे काम करणारे माझे नोकरीण आहे, दासी आहे, तिला मी बोलावण्यासाठी भिक्षू संघाला विहारामध्ये पाठवलं. तेव्हा खूप पाऊस येत होता, आणि पाऊस येत होता त्यामुळे त्यांचे कपडे ओले झाले होते. पावसात ते भिक्षू लोक भिजत होते. आणि तिने मला येऊन घरी सांगितलं, तिने घरी येऊन मला सांगितलं. तेव्हा मी संकल्प केला की मी या श्रावस्ती नगरीमध्ये विहार बांधून दान करेल, भिक्षू संघाची भोजनाची व्यवस्था करेल, त्यांची राहण्याची व्यवस्था करेल, त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करेल, कोणी येणारे भिक्षू असेल तर त्यांची व्यवस्था करेल, कोणी जाणारे भिक्षू असेल तर त्यांची व्यवस्था करेल, हे सर्व म्हणे, किंवा एखादे आगंतुक भंतीचे आले तर त्यांचीही व्यवस्था करेल, असे म्हणे माझे 8 वर आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, एक विशाखा फार चांगला आहे, विशाखा तुझे वर केले मागत आहे तर फार चांगले आहे, उत्तम आहे, त्यासाठी माझी संमती आहे. परंतु याच्यापासून तुला फायदा काय? कोणाला वाटते का नाही आपण काहीतरी केलं तर आपल्याला फायदाही झाला पाहिजे, बिगर फायद्याचं कोणी काही तयार होईल का? नाही होणार. तर तेव्हा विशाखाला विचारलं याच्यापासून तुला फायदा काय? त्या विशाखाने सांगितलं की भगवान माझ्या विहारामध्ये जेव्हा भिक्षू संघ वर्षावासाला राहतील आणि हे सर्व मी त्यांना दान करेल, भोजन दान, औषध पाणी दान, चिवर दान, हे सर्व दान करेल, आणि वर्षावास संपल्यानंतर जे तुम्ही भिक्षू संघाला आदेश केला आहे, चरत भिक्कवे चारिकं भोजनिताय भोजन सुखाय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण, जे तुम्ही भिक्षू संघाला आदेश केला आहे की भिक्षू हो भोजनाच्या हितासाठी, भोजनाच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, आणि सुरुवातीला कल्याणकारक, मध्येही कल्याणकारक, आणि अंतिम सुद्धा कल्याणकारक, म्हणजे शेवटली वेळ सुद्धा कल्याणकारक, म्हणजे मृत्यूची वेळ. आता काय असते आम्ही सुद्धा पाहतो, विहारावर लाऊडस्पीकर असते, वंदना असते, प्रवचन असते, ग्रंथाचं वाचन असते, आणि विहाराच्या समोर जर एखादा मथारा माणूस असेल, आता शेवटच्या स्टेपवर आहे लागलेला, त्या घरचे लोक काय म्हणते, आवाज कमी करा ना, त्या म्हातारा माणूस आहे त्यांना त्रास होते. त्यांना त्रास कधी होत नसते, दुसऱ्याला त्रास होते, दुसऱ्याला त्रास होते, त्यांना त्रास नसते. कारण त्या टायमाले बुद्ध वचन ऐकता ऐकता जर त्यांचा शेवट झाला, हे सर्वात उत्तम असते, त्यांना त्रास कधीच नसते. पण ते दुसऱ्यालाच त्रास असते परिवारात.
म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं आहे, सुरुवातीला कल्याणकारक म्हणजे जन्म झाल्यावरच नाही तर जन्माच्या अगोदर सुद्धा कल्याणकारक माझा धम्म आहे. म्हणजे जन्माच्या अगोदर कधी, आईच्या गर्भामध्ये असते तेव्हापासून असेल का मग तेव्हापासून? पहिली संस्कार विधी कोणती आहे सांगा बरं? म्हणते म्हणजे आम्ही पुस्तकच नाही वाचवलं तर आम्हाला कुठं माहिती. पुस्तक आहे म्हणा पण ते कपाटामध्ये घरी ठेवलेलं आहे का? म्हणून सर्वप्रथम बाबासाहेबांनी संस्कार विधी कोणती सांगितली आहे? गर्भमंगल विधी सांगितली आहे. कोणती विधी सांगितली आहे? गर्भमंगल विधी सांगितली आहे. आणि ते 3 महिन्याने करण्याची सांगितलेली आहे. परंतु तुम्ही कोणता विधी करता? 3 महिने करत नाही, 7व्या महिन्यामध्ये. 7व्या महिन्यामध्ये काय तर साडी नेसवणं आहे आणि त्या पोरीले हिरवी साडी, हिरव्या बांगड्या आणि ते काय कुठं आहे? लग्नामध्ये का बरं घालत ना? मग लग्नामध्ये सफेद वस्त्र आणि त्या टायमाला हिरवं. आणि हिरवं कोणाचं प्रतीक आहे? कशाचं? म्हणून त्याही टायमाला सुद्धा सफेदच वस्त्र असले पाहिजे. सफेद वस्त्र ज्याप्रमाणे डाग कोणताही सहन करत नाही, तशा प्रकारे आपलं चित्त, आपलं मन, आपली काया, वाचा, मन ही 3ही गोष्ट त्या सफेद वस्त्रासारखं निर्मल असलं पाहिजे. तेव्हापासून 3ऱ्या महिन्यापासून. मग तेव्हापासून जर असेल तर खरोखर ज्याप्रमाणे त्या बाळाला घडवायचं आहे त्याप्रमाणे ते बाळ घडणार आहे. नाहीतर मग म्हणतात आई वडील तर खूप चांगले आहे, मुलं बा कसे निघाले बेवडे, आहे का? त्याला दोषी तुम्ही आहे, दुसरे नसते, बाहेरचे नसते. म्हणून भगवान बुद्धाने तेव्हा विशाखाने 8 वर मागितले आणि 8 वर दिले. तेव्हा विशाखाला विचारलं तुला याच्यापासून फायदा काय? तेव्हा विशाखाने सांगितलं की भगवान, जेव्हा भिक्षू संघ वर्षवास संपल्यानंतर देश विदेशापर्यंत जिकडे तिकडे फिरत जातील धम्माच्या प्रसार प्रचारासाठी, आणि एखादे जे भिक्षू कोणी स्रोतापन्न झाले, कोणी सकृदागामी झाले, कोणी अनागामी झाले, कोणी अर्थपदाले पोचले, आणि ही जर बातमी म्हणे मला माझ्या विहारामध्ये समजली, तेव्हा म्हणे मला खूप आनंद होईल. काय म्हणे विशाखा? तेव्हा मला खूप आनंद होईल. कशामुळे आनंद होईल? कारण ते भिक्षू जे दुःखातून मुक्त झाले तर माझं दान सुद्धा त्यांना मिळालं, आणि माझ्या दानामुळे त्यांना जे ऊर्जा मिळाली आणि त्याचमुळे ते एवढ्या दूरपर्यंत धम्माच्या प्रसार प्रचारासाठी जाऊ शकले, अन्यथा जाऊ शकले नाही. आता गेले असते का? तुम्ही जेव्हा भोजनदान देता, भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, जे 4 गोष्टी आम्हाला दान करतात त्याचे ते सुद्धा 4 गोष्टीचे भागीदार उपासक असतात. विशाखाने 4 गोष्टी ते भिक्षू संघाला दिल्या, तेव्हा ते एवढ्या दूरपर्यंत जाऊ शकले, अन्यथा जाऊ शकले नसते. शरीरात ऊर्जाच नसेल तर जाऊ शकणार का? नाही जाऊ शकणार. तेव्हा ती विशाखा, त्या विशाखाला 20 मुलं होते. किती मुलं होते? 20 मुलं होते. एवढं मोठं दानधर्म करणारे, आणि 20 मुलं होते, आणि 120 वर्षाची सुद्धा ती विशाखाचं वय होतं, कमी नव्हतं. किती वर्षाचं वय होतं? 120 वर्षाचं. आता मिळत नाही आपल्यालाच. 40-50 झालं का काही ना काही सुरू झालं 40च्या वर. 120 वर्षाचं वय होतं. मग एवढं मोठं 120 वर्षाचं वय का लाभलं तिला? एक धम्माचं बल होतं. आणि 20 मुलं होते तरीही तिचे डोक्याचे केस नाही पिकले, डोळेसुद्धा कमजोर नाही झाले, तिचा दातसुद्धा पडला नाही, शरीरावर सुरकुत्यासुद्धा पडल्या. एखादी 20 वर्षाची तरुण मुलगी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे विशाखा 20 वर्षाच्या तरुण मुलीसारखी दिसत होती. 120 वर्षाचं वय झालं. कशामुळे? भगवान बुद्धाने गाथेमध्ये सांगितलेलं आहे की अभिवादनशीलस्स निच्चंग वड्ढापचायनो चत्तारो धम्म वडंती आयु वन्न सुखांग बलंती. मग तिला किती गोष्टी मिळाल्या होत्या? ही 4 गोष्टी मिळाल्या होत्या: आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. धम्माच्या मार्गाने चालले म्हणून हे 4 गोष्टी तिला मिळाल्या. आणि हे जर 4 गोष्टी मिळाल्या नसत्या तर ती सुद्धा लवकरच गेली असती. म्हणून म्हटलेलं आहे की विशाखाला 4 गोष्टी जे मिळाल्या, तर कशामुळे? आयुष्य मिळालं, म्हणजे 120 वर्षाचं आयुष्य मिळालं. कशामुळे? तिने जे भिक्षू संघाला भोजनदान दिलं, चिवरदान दिलं, औषध पाणी दिलं, मग त्यांना सुद्धा 4 गोष्टी
आयुष्य मिळालं. अन्य म्हणून मी काय सांगितलं आहे, जे 4 गोष्टीचं दान करतात त्यांना सुद्धा त्याचं दान मिळालं जाते, दुसऱ्याला मिळणार नाही. जे सत्कर्म करणार त्यांनाच त्या सत्कर्माचं फळ मिळणार, दुसऱ्याला मिळणार नाही, ज्याचं त्यांनाच मिळणार आहे. मग तशा प्रकारे आपल्यालाही सुद्धा प्रत्येकानेच काया वाचा आणि मनाने आपल्यालाही प्रत्येकाने ते सत्कर्म केले पाहिजे. आणि सत्कर्म करण्यासाठी बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला बुद्ध शासन निर्माण करायचं आहे. आणि बुद्ध शासन निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1956ला किती दिवसांना अगोदर सांगितलं बाबासाहेबांनी, काही दिवस जास्ती नव्हते, 24 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर म्हणजे 10-12 दिवसाच्या अगोदर बाबासाहेबांनी सारनाथला काय सांगितलं, 24 नोव्हेंबर 1956ला प्रत्येक बौद्ध व्यक्तीने दर रविवारी आपल्या परिवारासह बुद्धविहारात गेलंच पाहिजे. जाता का तुम्ही? म्हणते जे म्हणा आमच्या घरीच तर अगरबत्ती मेणबत्ती आम्ही 5 पैशाची 1 रुपयाची लावू शकत नाही, ते वेळ भेटत नाही, तर विहारात जायला वेळ मिळणार आहे का? बाबासाहेबांनी फक्त वेळ होती, आम्हाला वेळच नाही म्हणा बाबासाहेबासाठी, आहे का? बाबासाहेबाने समाजासाठी 4 मुलं कुर्बान केले. काय नाव होतं त्याचं? राजरत्न. ज्या मुलावर बाबासाहेब जास्तीत जास्त प्रेम करत होते तो मुलगा सुद्धा बाबासाहेबाच्या मांडीवर मरला. राजरत्न, रमेश, गंगाधर, इंदू, 4ही मुलं कोणासाठी? समाजासाठी. नाहीतर एकही मुलं गेलं नसतं बाबासाहेबाचं. मग आपण किती त्याच्यासाठी वेळ देतो, किती देतो? हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत बाबासाहेब समजणार नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्याच्यासाठी काय करतो. आपण काहीच करू शकत नाही. कमीत कमी काही ना काहीतरी आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, लहान असो मोठं असो. परंतु मी अगोदर सांगितलेलं आहे की आई वडिलालाच जर समजलं नाही तर मुलांना समजू शकणार नाही. ते मुलाचं वयच कसं असते धिंगाणे करण्याचं. मग आई वडिलावर जसं मी अविद्या पच्चाय संखारा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. अविद्या पच्चाय संखारा, अविद्या म्हणजे अज्ञान, संखारा म्हणजे संस्कार. म्हणजे कुटुंब प्रमुख जर सदाचाराच्या विचाराने असेल, बाबासाहेबांच्या विचाराने चालत असेल, बुद्धाच्या विचाराने चालत असेल, घरामध्ये जर त्याप्रमाणे वातावरण असेल तर मुलावर सुद्धा ते संस्कार पडणार. आणि आई वडीलच जर तिथं भगवान बुद्ध बाबासाहेबाला त्रिशरण पंचशील त्याच्या समोर म्हणणार नाही तर लहान मुलं म्हणणार आहेत का? कधीच नाही. आई वडीलच तशा प्रकारे कामावून ड्युटीहून आले का मोबाईल सुरू, TV सुरू. मग लेकरू जर लढलंय तर त्याच्याही जवळ कार्टून लावून देते, बस म्हणते शांत. परंतु त्याला शांत करणार नाही. आताही तसा ते पहा समोर बसलेले आहेत. याच्या काळात ती मोबाईल नव्हते ना, TV नव्हते, काहीच नव्हते. मग तेव्हा का लेकरं का लहान मुलं का लढत नसतील का? तेव्हा का लढत नसतील का? त्याला विचारा बरं. परंतु आईची ममताच तेवढी असते की त्या ममतेमुळे ते लेकरू सुद्धा शांत बसणार आहे, मोबाईलमुळे नाही का TV मुळे नाही. परंतु त्याप्रमाणे काही कशाची आवश्यकता असते? त्या ममतेची आवश्यकता असते. मग ज्याप्रमाणे ती ममता आईच्या मध्ये असते त्याप्रमाणे त्या बाळावर ते संस्कार पडल्या जाते, अन्यथा पडू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धाने तेव्हा सांगितलेलं आहे की जे भगवान बुद्धाने त्रिशरण पंचशील सांगितलेलं आहे आणि तेच त्रिशरण पंचशील बाबासाहेबाने दीक्षाभूमीवर घेतलेलं आहे. जास्ती घेतलं का गुरुचंद्रमणीकडून बाबासाहेबाने? त्रिशरण पंचशील स्वतः घेतले नाही, 5 भिक्षू त्या ठिकाणी बोलावले. आणि प्रत्येक संस्कार विधी तुम्ही वाचवा, प्रत्येक संस्कार विधीमध्ये परित्राण पाठ सांगितलेला आहे बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी सुद्धा अगोदरल्या दिवशी 13 तारखेला 5 भिक्षूच्या हाताने दीक्षाभूमीवर परित्राण पाठ घेतला आणि दुसऱ्या दिवशी 14 तारखेला बाबासाहेबाचा कार्यक्रम झाला. मग बाबासाहेबांनी गुरुचंद्र मनेकडून त्रिशरण पंचशील का घेतली असेल? आता बाबासाहेब काय येत नसतील का त्रिशरण पंचशील? बाबासाहेबांच्या त्रिपिटक ग्रंथाचा एवढा मोठा अभ्यास
त्याच त्रिपिटक ग्रंथाचा अभ्यास करून बाबासाहेब आपल्याला बुद्ध आणि धम्म ग्रंथ देतात 450 पेजचा, आणि एक छोटंसं संस्कार विधीचं पुस्तक सुद्धा दिलं बाबासाहेबांनी की प्रत्येक संस्कार विधी बुद्ध शासनानुसार झाली पाहिजे. मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्रिसरण पंचशील गुरु चंद्रमणीकडून घेतले आणि त्याच नंतर तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला ते त्रिसरण पंचशील दिले. स्वतः बाबासाहेबांनी त्रिसरण पंचशील घेतले नाही, कारण शील कधीही आपल्याला स्वतः घेता येत नसते. त्रिसरण पंचशील स्वतः घेता येत नसते, कारण विशाखा सुद्धा एक दिवस पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच विहारामध्ये आली. सकाळीच पौर्णिमेच्या दिवशी विशाखा विहारामध्ये आली. प्रवचनाची वेळ नव्हती आणि भगवंताने विचारलं की विशाखा एवढ्या सकाळी कशी काय तू आज आली. तेव्हा विशाखाने सांगितलं की भगवान आज माझं उपवासत आहे. उपवास म्हणाली का नाही, भगवान आज माझं उपवासत आहे आणि त्यामुळे म्हणे मी आज लवकर विहारात आले. म्हणजे पहा, आणि तेच बुद्ध शासन बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध आणि धम्मग्रंथात सांगितलेलं आहे. जे उपवासशील असते अष्टशील हे सुद्धा बुद्ध आणि धम्मग्रंथात बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्राप्त काळी म्हणजे दिवस निघता किंवा दिवस निघाच्या अगोदर आपण ते अष्टशील उपवासशील घेतले पाहिजे. त्याची म्हणा आम्ही त्रिशील पंचशीलच नाही घेत, तर अष्टशील कुठं घेणार आहे. आता कालची पौर्णिमा झाली, केले का कोणी उपवासत? कोणीच नाही. आम्हाला त्याचं महत्त्वच माहीत नाही तर काय, 2 टाईम खाणे राहणे ते पाहणे कामाला जाणे बस. आता माझ्या मोबाईलवर दाखवतो तुम्हाला, फोटो आहे ते उपासिका पहा. आणि उपवासत शिलामध्ये 8 शिलामध्ये 7वं शील अतिशय महत्त्वाचं शील आहे. त्या शिलाचं पालन केलं तर तुम्ही 8ही शिलाचं पालन करू शकता. कारण 7वं शील काय शिकवते? नच्च गित्त वादित्त विसुक दस्सन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण टाना वेरमणे. काय म्हणतात या का 7व्या शिलामध्ये? नच्च गित्त वादित्त म्हणजे नाचणे गाणे वाजवणे हे आम्ही पाहणार नाही. त्याचबरोबर विसुक दस्सन माला गंध विलेपन म्हणजे जे माळा आहेत, गंध आहे, आभूषणे आहेत, शृंगार आहेत, हे कोणत्याही प्रकारचं आम्ही करणार नाही. आता तुम्ही बुद्धगयाला कधी गेले नाहीत, केले असेल तर तुम्हाला माहिती. आता तुमच्या अंगावर किती हे आहेत आभूषण आहे, दागिने हे ते. मग आपल्याही पेक्षा श्रीमंत लोक विदेशातले आहेत. ते जर तुम्ही बुद्धगयाला जाऊन पहा, त्यांच्या महिलेच्या बाईच्या अंगावर काहीही दिसणार नाही, फक्त सफेद वस्त्रच राहते, कोणत्याच प्रकारचं आभूषण दिसणार नाही. एवढे ते तंतोतंत अष्टशिलाचं पालन करतात. फक्त सफेद वस्त्र. श्रीलंकेचे असेल, ब्रह्मदेश असेल, थायलंड असेल, कोणत्याही देशाचे बुद्धिस्ट देशाचे बुद्धगयाला जा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही हे सर्व कानातले, नाकातले, गळ्यातले, पायातले, हातातले सगळे जर काढून टाकले आणि सफेद वस्त्रच जर घातले आणि तुमचा पती जर घरी त्या टायमाला जर नसेल आणि घरी गेल्यानंतर जर आला तर काय म्हणणार आहे तुम्हाला? मला का आजच मारून टाकलं म्हणेल, आहे का नाही? म्हणणार की नाही? कारण त्यालाही सुद्धा समजलं नाही, त्या शिलाचं महत्त्व त्याच्याचमुळे म्हणणार आहे. त्याला जर त्याचं महत्त्व समजलं तर म्हणेल का? नाही म्हणणार. म्हणून ते सांगितलं भगवान बुद्धाने. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात? शिले पतिष्ठाय नरस्स पय्यो. कसे बना म्हणतात? शीलवान बना. की जशा प्रकारे आता आपण अगरबत्ती, मेणबत्ती, फुलाने आपण महापुरुषांची पूजा केली. अगरबत्ती हे आपल्याला काय शिकवते? शील शिकवते. अगरबत्ती आपल्याला काय शिकवते? शील शिकवते. आता अगरबत्ती जे लावले तर अगरबत्तीचा सुगंध किती दूर गेला असेल? जास्तीत जास्त परिसरामध्ये. किंवा त्याहीपेक्षा चंदन असेल, अधिक कोणते सुगंधित फुलं असेल, त्याचा सुगंध किती दूर जाणार आहे? काही मर्यादितच, त्याच्यापेक्षा दूर जाणार नाही. परंतु भगवान बुद्धाने काय सांगितलं? अगरबत्ती आपल्याला काय शिकवते? शील शिकवते. मग ते शील बुद्ध काळातील मग विशाखा असेल,
अनाथपिंडक असेल, जीवक असेल, सुप्रिया असेल, स्वपाक असेल, सुनीत असेल, अधिक कोणी असेल. आता तुम्ही ग्रंथामध्ये ऐकलं असेल किंवा प्रवचनामध्ये सुद्धा ऐकलं असेल. तर हे सुद्धा आज किती वर्ष होऊन गेले त्याले? 2600 वर्ष झाले. आजचे आहे का 5-50-100 वर्षातले? नाही. 5-50 2-3 पिढ्यातले असते तर आपल्याला नाव माहिती राहिलं असतं. जास्तीत जास्त आपल्या परिवारातले 2-3 पिढ्यापर्यंत आपल्याला नाव माहिती आहे. त्याच्यापेक्षा अगोदरचे कोणालाच माहीत नाही. मग हे तर 2600 वर्ष झाले. मग त्यांचे नाव आपल्याला माहिती होईल का? राहील का? नाही. परंतु हे सर्वच्या सर्व धम्माच्या मार्गावर आरूढ असल्यामुळे त्यांचा सुगंध म्हणजे शिलेच्या मार्गावर आरूढ असल्यामुळे त्यांचा सुगंध आज भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांचा सुगंध आज आपल्याला पाहायला मिळते. मग कशामुळे? शिलामुळे. आणि तेच सील बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे भगवान बुद्धही म्हणतात, काय म्हणतात? शिले पतिष्ठाय नरस्तपय्यो. कसे बना म्हणतात? सीलवान बना. म्हणून बाबासाहेबांनी जसे भगवान बुद्धाने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, विद्या, प्रज्ञा, शील आणि करुणा. तेच 3 गोष्टी बाबासाहेबांनी सुद्धा सांगितल्या आहे, विद्या, विनय आणि शील. पण बाबासाहेब म्हणतात तुम्ही किती काही शिकले असेल आणि तुमच्या जवळ जर शीलाचं पालन नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. बाबासाहेब काय म्हणतात? तुम्ही किती काही शिकले असेल परंतु तुमच्यामध्ये जर शील नसेल तर तुमचं जीवन कसं आहे? व्यर्थ आहे. म्हणून हे जीवन व्यर्थ नाही गेलं पाहिजे. याच जीवनामध्ये आपल्याला काहीतरी आपल्याला करायचं आहे, सत्कर्म करायचं आहे, पुण्य संपादन करायचं आहे आणि सत्कर्म करून आपलं जीवन शेवटल्या क्षणापर्यंत मंगलमय पाहायचं आहे. म्हणून ती विशाखा एवढं मोठं तिच्या जीवनामध्ये सत्कर्म करून काय कुठं पोचली होती? ते सदाचाराच्या मार्गाने जाऊन तिने श्रोतापन्न अवस्था प्राप्त केली, म्हणजे निर्वाण मार्गाच्या पायरीपर्यंत पोचली होती. आता आम्ही सुद्धा पाहतो एखादा जलदानविधीचा कार्यक्रम असेल पुण्यानुमोदनचा आणि चांगले चांगले बोलणारे असते त्या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी आणि डायरेक्टच म्हणतात तो निर्वाण पदाला पोचला, पंचशिलापैकी एकाही शिलाचं पालन करत नाही आणि निर्वाण पदापर्यंत पोचला म्हणतात. आणि असे ना एखादा खाणारा पिणारा तरीही म्हणतो तो निर्वाण पदापर्यंत पोचला. आता त्याचं जर अर्थच त्याला माहिती नसेल तर तो शब्द त्यांनी कधीही लावायचा नाही. कोणी म्हणते स्वर्गवासी झाला आणि कोणी म्हणते बुद्धवासी झाला. मग तो स्वर्गवासीच होत नाही आणि बुद्धवासी होत नाही आणि निर्वाण पदापर्यंतही पोचत नाही. तर डायरेक्टच मनाचं त्याचा अभ्यास नसेल तर डायरेक्ट मनाचा तो मृत्यू पावला, खतम, संपला. निर्वाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान बुद्धाने काय सांगितलं आहे? निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागू शकत नाही. मग असा निर्दोष कोणी आहे का? मग त्याला ते शब्द लागेल का? कधीच लागणार. म्हणून त्याप्रमाणे आपल्याला एवढ्या पदापर्यंत जरी आपण पोचलो नाही तर आपल्याला जे भगवान बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्रिशरण पंचशिलामध्ये ज्या मार्गाला म्हटलं आहे यस्स मग्गो विशुद्धिया, काय म्हटलं आहे? यस्स मग्गो विशुद्धिया, असा सुंदर असा मार्ग दिला आहे की ज्या सुंदर अशा मार्गाने आपल्याला चालायचं आहे आणि आपल्याला त्या मार्गाने चालून आपलं जीवन पूर्ण करायचं आहे. आणि त्या मार्गाने जाऊन आपल्याला संस्कार, धम्माचे संस्कार निर्माण करायचे आहे. आणि धम्माचे संस्कार निर्माण करण्यासाठीच आपल्यामध्ये सर्वात मोठं बल श्रद्धेचं आहे. कशाची आवश्यकता आहे? श्रद्धेची आवश्यकता आहे. की बुद्ध कालामध्ये पहा श्रद्धा कशी निर्माण होते. आता सर्व सुविधा आहे, आता सर्व सुविधा आहेत, लाईट आहे, वाहन आहे, रस्ते आहेत, विहार आहेत, सर्व सुविधा आहे. बुद्ध कालामध्ये सुविधा होत्या का? काहीच नव्हतं. भगवान बुद्ध किंवा भिक्षू लोक सुद्धा गावापासून 1 किलोमीटर 2 किलोमीटर दूर राहत होते. आता तुम्ही जर लेण्या पाहिल्या असेल अजिंठा, वेरूळ वगैरे, गावाच्या गावात आहे का? ते गावाच्या दूर आहे. आणि तरीही एवढं असल्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यानंतर एवढ्या दूर असल्यावर परंतु तेव्हा त्यांच्यामध्ये श्रद्धा असल्यामुळे
गावापासून एवढ्या दूर ते अंधारा कुंदारामध्ये प्रवचन ऐकायला जात होते. आणि पहा बरं किती मोठी श्रद्धा. आता सर्व सुविधा आहे, गावात विहार आहेत, गावात भिक्षू येतात, सर्व लाईट आहे, वाहन आहे, मग गावातच येऊ शकत नाही तर गावाच्या बाहेर आले असते का? आता आम्ही जर इकडे चोपड्याच्या बाहेर एखाद्या झाडाखाली राहिलो असतो रोडवर आणि एखाद्याला फोन लावून किती आपण लावला असता, तेव्हा फोन नव्हते पण आता फोन आहे, एखाद्याला फोन लावला असता आम्ही इकडे मुक्कामी हाव या तुम्ही, आले असते का? कारण इथंच तर येऊन नाही राहिले, तर वाड्यातच येऊन नाही राहिली इच्छा इथं समोरासमोर, तर एवढ्या दूर आले असते का? जाऊ द्या ना तिकडे, काय करायचं आहे आपल्याला हे म्हटलं असतं सर्वांनी. आले असं राहतील तिकडे, चालले जातील दुसऱ्या दिवशी. मग आपल्यामध्ये किती श्रद्धा आहे याच्यावर. म्हणून श्रद्धा ही महत्त्वाची आहे आणि ती श्रद्धा डोळस असली पाहिजे. परंतु डोळस आपल्यामध्ये आजही श्रद्धा नाही एवढ्या वर्षानंतर आहे. कारण मी सांगतो जे बाबासाहेबांनी जेवढी संस्कार विधी सांगितली आहे आणि त्याच्यामधील सर्वात महत्त्वाचे संस्कार विधी आपण ज्याला जास्तीत जास्ती खर्च करतो, जास्तीत जास्ती मेहनत लागते आणि जास्तीत जास्ती पाहुणे मित्र मंडळीसुद्धा कोण्या कार्यक्रमात राहते? लग्नविधी आहे का नाही? आणि ती लग्नविधी तर जर पाहिले तर आजही बुद्ध शासनानुसार बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण करतो का? नाही. सांगा, तुम्हीच नाही म्हणता, मग का बरं करायची नाही? नाही म्हणून राहिले मग का नाही करायचं? म्हणून आजही त्या प्रत्येक संस्कार विधीमध्ये काही ना काहीतरी अंधश्रद्धा असतेच, काही ना काही अंधश्रद्धा असते. साधी लग्न पत्रिका जरी पाहिली, त्या लग्न पत्रिका सुद्धा आजही आपण पुरेपूर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे छापत नाही. त्या लग्न पत्रिकेवर लिहिलं असते काय राहते? आशीर्वाद, जे मेलेले व्यक्ती आहे त्याचा आशीर्वाद. आता ते का वरतून आशीर्वाद देतील का? जे मरण पावले आहे त्याचा आशीर्वाद त्या पत्रिकेवर असते, मग ते आशीर्वाद देतील का वरतून? की नाही बाबा तुमचं भलं हो, तुमचं मंगल हो, इथूनच आम्ही आशीर्वाद देतो. तिथं काही लग्नाला येत नाही. म्हणून जे परिवारातील जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांचा आशीर्वाद घेणे हे महत्त्वाचं असतं. तिथं काही येणार नाही. त्या लग्नपत्रिकेवर पुन्हा असते ची सौका चिरंजीव, काय राहते त्या पत्रिकेवर? ची सौका चिरंजीव त्या मुला मुलींच्या समोर. हे सुद्धा धर्मामध्ये कुठंही नाही. एक तर तुम्ही दारिका लिहा, नाहीतर मग उपासक उपासिका. जेव्हा त्या लग्नविधीमध्ये भिक्षू जर असेल तर त्या वधूवरांना श्रीशरण पंचशील दिला जाते, तेव्हा त्यांची धम्म दीक्षा होते. काय होते? धम्म दीक्षा होते, म्हणजे उपासक उपासिका बनल्या जातात. नाहीतर तसंच शील घेता येत नसते. कारण बाबासाहेबांना एवढा मोठा त्रिपिटक ग्रंथ माहिती होता, पाठांतर होता, अभ्यास होता. पाली भाषेची डिक्शनरी बाबासाहेबांनी लिहिली, पालीचे सूत्र बाबासाहेबांच्या पाठांतर होते. मग त्रिशरण पंचशील येत नव्हते का बाबासाहेबांना? म्हणून बाबासाहेबांनी गुरु चंद्रमणीला याचना केली आणि गुरु चंद्रमणीकडून त्रिशरण पंचशील घेतले आणि 22 प्रतिज्ञा स्वतः घेतल्या आणि त्यानंतर मग आपल्याला सर्व दिलं. म्हणून म्हणतात भगवान बुद्धाच्या काळामध्ये अनेक असे राजे महाराजे, अनेक असे श्रेष्ठी, सामान्यातील सामान्य हे जेव्हा जेव्हा प्रवचन ऐकायला येत होते तेव्हा त्याच ठिकाणी प्रवचन संपल्यानंतर तथागतांच्या समोर जायचे आणि याचना करायचे की भगवान आजपासून आम्हाला शरणागत म्हणून, आम्हाला उपासक म्हणून स्वीकार करा. आजपासून आम्ही 3 रत्नाला शरण जातो आणि उपासक म्हणून आम्हाला स्वीकार करा. कोणी म्हणाचे भगवान आजपासून आम्हाला भिक्षू संघामध्ये प्रवजित करा. त्याच ठिकाणी तेव्हाच्या तेव्हाच. म्हणून काय म्हणतात? येही पश्चिको, या आणि पहा म्हणते, उद्या नाही, कालांतरण नाही, भविष्यामध्ये त्याचा अनुभव नाही, तर त्याच ठिकाणी अनुभव घ्या. मग बुद्ध कालामध्ये त्यांना त्याच ठिकाणी अनुभव येत होता आणि त्याचमुळे ते त्या ठिकाणी शरण जात होते. जर अनुभव आला नसता तर शरण गेले असते का? नसते गेले. राजे महाराजापासून, राजपुत्रापासून सर्व त्या ठिकाणी शरण गेले. परंतु तोच धम्म आपण म्हणतो, एच धम्मा अतीताच, एच धम्मा अनागता, पचू पन्नाचे धम्मा अहं वंदामि सबदा. आपण काय म्हणतो? बुद्ध कालामध्ये तोच धम्म होता, आताही सुद्धा वर्तमान काळामध्ये तोच धम्म आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तोच धम्म
राहणार, त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकणार नाही एकही शब्दाचा. मग बुद्ध कालामध्ये जर तो धम्म मंगलमय होता, कल्याणकारक होता, सुखकारक होता, मग आताही राहिले पाहिजे का नाही? परंतु आपल्यामध्ये ते कल्याणकारक मंगलमय दिसते का? नाही दिसत. का नाही दिसत हे तुम्हालाच माहिती आहे. मग आताच जर नाही तर भविष्यामध्ये दिसणार का? म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की वर्तमान काळामध्ये आत्ताच याच जीवनामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग याच जीवनामध्ये पाहण्यासाठी जेव्हा भगवान बुद्ध राजगृह या ठिकाणी होते, काही नाही, मेणबत्ती असेल ते कधी लावून जा, तर मोबाईलची टार्च लावा. आमचा मोबाईल इकडे चालू आहे, कोणीतरी प्रवचन ऐकून राहिले उपासक पुणेवरून, पुणेचे प्रवचन ऐकून राहिले उपासक. तर जेव्हा भगवान बुद्ध राजगृहाला वास्तव्याला होते तेव्हा तेथील राजा बिंबिसार राजा, अनेक असे राजपुत्र, अनेक असे उपासक उपासिका श्रेष्ठी लोक त्या ठिकाणी प्रवचन ऐकायला उपस्थित होते. अनेक लोक प्रवचन ऐकायला उपस्थित होते. आता एवढं उदाहरण सांगतो मग थांबून. तर त्या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी उपस्थित प्रवचन ऐकण्यासाठी, सर्व लोक बसलेत राजापासून, परंतु भगवान बुद्ध शांत बसले. सर्व लोक वाट पाहत होते की भगवान बुद्ध प्रवचनाला कधी सुरुवात करतात, कधी प्रवचनाला सुरुवात करतात, परंतु शांत बसले. का शांत बसले? कारण एवढे जे लोक होते, एवढ्या लोकांमध्ये एकही मन लावून प्रवचन ऐकणारा नव्हता. त्याचमुळे भगवान बुद्धाने प्रवचन सुरू केलं नाही. आता तुम्ही आहे का नाही काय माहिती, मन लावून प्रवचन ऐकणार आहे, असो का नसो आम्हाला काय घेणं देणं आहे. आम्ही 1 तास, आता तुम्हाला सांगितलं 1 तास घेणार, जास्ती घेणार नाही. कारण एका कानाने ऐकणे दुसऱ्या कानाने सोडून देणे होते जास्ती सांगितलं तर, मग तसंही नाही झालं पाहिजे. म्हणून त्याप्रमाणे त्या ठिकाणी भगवान बुद्ध शांत बसून सर्व लोक वाट पाहून राहिले. परंतु त्याच ठिकाणचा, त्याच गावचा एका शेतकऱ्याचा बैल हरपला होता जंगलामध्ये, आणि तो दिवसभर जंगलामध्ये शोधत होता. दिवसभर जंगलामध्ये शोधत होता. त्याला ताण लागली, भूक लागली, व्याकुळ झाला दिवसभर शोधू शोधू. तेव्हा त्याचं दुरून लक्ष गेलं, अरे समोर भरपूर पब्लिक दिसत आहे, काहीतरी तिथं कार्यक्रम आहे, तिथं आपल्याला खा पिण्यासाठी पाणी वगैरे खाण्यासाठी मिळेल बरं. मोठ्या आशेनं त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी काही होतं का खाण्यापिण्यासाठी? काही खाण्यापिण्यासाठी नव्हतं. नाराज झाला. परंतु भगवान बुद्धाने त्यांचे चित्त अगोदरच पाहिले होते, त्याचमुळे भगवान बुद्धाने प्रवचन सुरू केलं नव्हतं. भगवान बुद्धाने लोकांना सांगितलं, दुसऱ्यांना उपासकांना, पहिले या व्यक्तीला खाण्यापिण्यासाठी द्या. त्याला जेवण दिलं, पाणी दिलं, शांत झाला, आणि शांत झाल्यानंतर मग प्रवचनामध्ये बसला. प्रवचनामध्ये बसला. भगवान बुद्ध शांत चित्त आणि बुद्धांचं प्रवचन त्याने ऐकलं, आणि रात्रीचा तो घरी गेला. घरी गेल्यानंतर घरच्याईनं त्यांना विचारलं की बैल सापडला का? तर तो म्हणतो, बैल तर सापडला नाही, परंतु त्यांच्याही पेक्षा मला मौल्यवान धन सापडलं. काय सांगितलं त्यांनी घरी येऊन बाईला, परिवाराले? मला तर बैल सापडला नाही, मी दिवसभर शोधला, परंतु त्या बैलाही पेक्षा मला मौल्यवान धन सापडलं. आता त्याच्या हाती काही दिसून राहिलं का? एखाद्या झोऱ्यामध्ये आणलं म्हणून, थैलीमध्ये आणलं म्हणून, बॅगमध्ये आणलं म्हणून दिसून राहिलं का? त्या खिशामध्ये आणलं म्हणून कोणतं धन होईल? घरी पुन्हा विचारते, कोणतं धन आणलं? आम्हाला तर काही दिसत नाही तुमच्याजवळ, हातात नाही ना, कोण्या थैलीत नाही ना, काही खिशात नाही ना, कोण्या बॅगमध्ये नाही. आणि तुम्ही म्हणत आहे म्हणते का खूप मोठं धन, मौल्यवान म्हणले धन सापडलं. तर तेव्हा बाईने विचारलं घरच्या आईने, कोणतं धन सापडलं आम्हाला सांगा. तेव्हा त्यांनी धन सांगितलं. जेवढं काही बुद्धाचं प्रवचन ऐकलं आणि ते जेव्हा घरी त्यांना त्या परिवाराला सांगितलं, तेव्हा त्या परिवाराच्याही मनामध्ये खूप मोठी श्रद्धा निर्माण झाली. खूप मोठी श्रद्धा निर्माण झाली, आणि तेव्हापासून सर्व परिवार दररोज विहारामध्ये जायला लागला. मग जेव्हा पहिल्याच प्रवचनामध्ये त्याला जे धन सापडलं, तर त्या पहिल्याच दिवशी तो श्रोतापन्न अवस्था त्याने प्राप्त केली होती. म्हणजे निर्वाण मार्गाच्या पायरीवर तो चाललेला होता. म्हणजे तिथपर्यंत पोहोचला नाही, परंतु सुरुवात त्याची झाली होती.
मग याप्रमाणे श्रद्धा पाहिजे. त्याप्रमाणे जर श्रद्धा असेल तर खरोखर आपल्यालाही सुद्धा काही वेळ लागत, काहीच वेळ लागत नाही. बुद्ध कालामध्ये त्या एका शेतकऱ्यासाठी एवढे मोठे राजे महाराजे हजार लोक बसले, परंतु एका शेतकऱ्यासाठी फक्त भगवान बुद्ध प्रवचन करीत नव्हते. कशामुळे? जेवढे काय हजार लोक बसले एकांचंही कुशल चित्त प्रवचन ऐकण्यासाठी नव्हतं, फक्त त्या एका शेतकऱ्याचं होतं. मग आता तुमचे चित्त त्या शेतकऱ्यासारखे आहे की नाही आहे हे तुमचं तुम्हाला माहिती. म्हणून मी अगोदरच सांगितलंय, सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासन. हे सर्वप्रथम सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? सचित्त पर्योदपनं म्हणजे कुशल चित्ताची निर्मिती करून बुद्ध शासनानुसार माझं जीवन पूर्ण करणार. मग आजच्या प्रवचनामध्ये तुम्ही सुद्धा कुशल चित्ताने इथं आले का नाही आले हे तुमचं तुम्हाला माहीत. आणि एवढी जी आतापर्यंत वेळ दिली हे वेळ सुद्धा तुमची वाया गेली नाही पाहिजे. आणि हे जर वेळ वाया गेले तर मग काही कामाची नाही. इथं वेळ देऊ आहे का? वेळ देऊन काही कामाचे? काहीच कामाचे. मग आपण जी वेळ देतो ती वेळ सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी फायदेशीर झाली पाहिजे. आणि ती जर फायदेशीर झाली तर भविष्य पिढीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकते. परिणाम होऊ शकते म्हणजे चांगला परिणाम होऊ शकते. म्हणजे धम्माच्या मार्गावर भविष्याची समोरची पिढी तरी चालू शकते. आणि आपणच जर नाही चाललो समजदार घरातले तर हे चालतील का बाकीचे? नाही. म्हणून मी अगोदरच सांगितलं का हे जे समोर बसलेले होते हे काही वेळ देणार नाही, कारण त्यांची वेळच तशी आहे. त्यांची वेळच तशी आहे आणि त्यामुळे ते बसणार नाही. परंतु तरी ते जरासे 10-15 मिनिट कायच्या तरी लालूस त्याला दाखवली म्हणून ते बसले शांत, नाही तर बसले नसते, गोंधळ केला असता. म्हणून त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्या शेतकऱ्याला जेव्हा उपदेश केला आणि सर्व लोक पाहत होते की सर्व लोक त्या ठिकाणी बसले, राजे राजपुत्र बसलेले, आणि एका शेतकऱ्याची एवढी किंमत करून राहिले भगवान बुद्ध. एवढा मोठा राजा त्या ठिकाणी प्रवचन ऐकण्यासाठी आला आणि राजा सुद्धा आल्यानंतर भगवान बुद्ध प्रवचन करून आले. आणि हा एक सामान्य शेतकरी तिथं आल्याबरोबर भगवान बुद्धाने प्रवचन सुरू केले. सर्व लोक विचार करून लागले. मग का विचार करून लागले? भगवान बुद्धही का थांबले होते? कारण फक्त त्या ठिकाणी तोच एकटा व्यक्ती प्रवचन ऐकणारा महत्त्वाचा होता. म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा तेव्हा जे सम्यक संबुद्ध प्राप्त केले. आणि याच पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहे. हे जे आता पौर्णिमा होऊन गेले 2 दिवस झाले, वर्षवासाची पौर्णिमा ज्याला गुरु पौर्णिमा आपण म्हणतो. याच दिवसापासून भिक्षू संघाचे वर्षवास सुरू होते. आणि भगवान बुद्धाने सुद्धा याच दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन केलं. याच दिवसाला भगवान बुद्धांनी म्हणजे आपल्या आईच्या गर्भामध्ये म्हणजे महामायेच्या गर्भामध्ये पहिला जन्म घेतला. बोधिसत्व सिद्धार्थ होते, बुद्ध नव्हते. आणि याच दिवसाला संघाची सुद्धा स्थापना दिवस म्हणून मानला जाते. कोणते? हेच पौर्णिमा. कारण याच पौर्णिमेला भिक्षू संघ निर्माण झाला, अगोदर नव्हता. परंतु सम्यक संबुद्ध झाल्यानंतर भगवान बुद्धाने काय विचार केला? या लोकांना धम्म सांगून काही फायदा नाही. भगवान बुद्धाने तो विचार केला होता. आणि आताही तशाच प्रकारे बाबासाहेबांजवळ तोच विचार होता. कारण या लोकांना कित्येक धम्मा सांगितला समजणार नाही. आणि आजची तशीच परिस्थिती आहे. कित्येक सांगा ते सोडणार नाही. जे आहे ते नाही. भंतेजीनं सांगितलं होतं असं करायचं नाही, मग केल्याशिवाय सोडणार आहे का नाही? नाही, भंतेजीनं सांगितलं ते करायचं नाही तर नाही, आपल्या घरी ते करायचं असं नाही. असा संकल्प करतील का कोणी? कोणीच नाही करणार. म्हणून आपल्याला आपण ज्याप्रमाणे आपण म्हणतो कार्यक्रमामध्ये नथी मे शरणं गय्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येतेन सच्च वज्जन हो तुमे जय मंगल. जे आपण म्हणतो ना, नथी मे शरणं अय्यं. नथी म्हणजे नाही, काहीच नाही. काय नाही? नथी मे शरणं अय्यं म्हणजे आम्ही कुठेही शरण जाणार नाही. बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं. बुद्ध धम्म संघ हेच आमचे शरणस्थान आहे. येतेन सच्च वज्जन या माझ्या सत्य अशा वचनाने माझं जयमंगल.
तेव्हाच आपल्याला उत्तम मंगल आपल्याला मिळणार आहे, त्या सत्यवचनाने. नाहीतर मग इकडे आपण म्हणतो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणतो का नाही शरणत आहे, आणि घरी गेल्यानंतर जसेच्या तसे, तर उत्तम मंगल मिळणार आहे का? कधीच मिळणार नाही. मग जशा प्रकारे आपण बोलतो, प्रत्येक कार्यक्रम, आपला कोणताही कार्यक्रम असेल, त्रिशरण पंचशील घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही. मग त्या त्रिशरण पंचशीलाचं जर आपण पालन केलं तरच आपल्याला उत्तम मंगल मिळेल, आणि त्याचं जर पालन केलं नाही तर मिळणार नाही. मग तुम्ही किती काही धन संपत्ती कमावा, किती काही शिका, काही उपयोगाचं नसतं. विशाखाचं उदाहरण मी आत्ताच सांगितलेलं आहे. म्हणून त्याप्रमाणे आज या ठिकाणी, आज या आपल्या पंचशील नगरामध्ये आपण सर्व उपस्थित झालेलो आहोत. म्हणून भगवान बुद्ध एका गाथेमध्ये म्हणतात, इचितं पतितं तुय्य क्षिप्पमेव समित जतो सप्पे पुरंत चितस सकप्पा चंदोपन्नो रसोईता. काय म्हणतात की पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे आपल्या शीतल अशा प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशमान करते, त्याचप्रमाणे ज्यांनी इथे बसून जे काही धम्मदेशना श्रवण केली असेल, किंवा कोणी घरी बसून जरी धम्मदेशना श्रवण केली असेल, तर प्रत्येकाच्या मनामधील जे भविष्याबद्दलचे घरामध्ये उत्पन्न होणारे संस्कार आहेत, त्यासाठी जे प्रत्येकाचे कुशल विचार निर्माण होणारे असेल, कुशल संकल्प करत असेल, तर त्यांचे सर्वांचे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे बुद्धाच्या सत्य अशा वचनाने सर्वांचे पूर्ण हो, अशी मी मंगल कामना करतो आणि याच ठिकाणी थांबून जातो. सर्वांनी हात जोडा.